पूर्व भाग आणि सोलापूरचा विकास होऊ दे. यंत्रमाग उद्योग, बीडी कामगार, यंत्रमाग कामगारांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना श्री मार्कंडेय महामुनी चरणी केली आणि सर्वांना श्री मार्कंडेय महामुनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पद्मशाली युवक संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी जयंतीनिमित्त मार्कंडेय मंदिर येथे दर्शन घेताना आमदार प्रणितीताई शिंदे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे संतोष सोमा, युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का, प्रेसिडेंट मनोहर माचरला, तिरुपती परकीपंडला, भारतीताई इप्पलपल्ली, अंबादास गुत्तीकोंडा, महांकाली एलदी, विवेक कन्ना, चक्रपाणी गज्जम, विष्णू कारंपुरी, कुमार कुडक्याल, शुभम एक्कलदेवी, चक्रधर अण्णलदास, पुरुषोत्तम श्रीगादी, संजय गायकवाड, राजेंद्र शिरकुल, शिवशंकर अजनाळकर, जितू वाडेकर, श्रीकांत कोंडा, वशिष्ठ सोनकांबळे यांच्यासह पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक मिनट मागे या, मागे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे मंदिरात आहोत. मार्कंडेयांचा आशीर्वाद हा खास करून आपला पूर्व भाग आणि सोलापुरात असतो. सर्व बीडी कामगार, सर्व यंत्रमाग कामगार, खास करून मी त्यांच्यासाठी आज ऋषींच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ देत. जो बीडी कामगारांची जी आठवडा मजुरी बंद झाली आहे ती पुन्हा चालू होऊ देत. महागाई कमी होऊ देत. यंत्रमाग कामगारांना खूप मोठं पॅकेज मिळू देत आणि यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन होऊ देत. आणि आमचा सोलापूरचा जो गर्व आहे पूर्व भाग तो सर्व गुण संपन्न होऊ देत आणि तिथे खूप प्रगती होऊ देत अशीच मी आज मार्कंडेय महर्षींच्या चरणी प्रार्थना करते. जय मार्कंडेय. जय मार्कंडेय. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.